मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आलो मी कोकणामध्ये धामण या गावामध्ये आलो आहे ना। आज पालखीचा दिवस आहे। आज पालखीचा दिवस आहे। आज सगळी निघाली पालखीसाठी। पालखी आहे तर सगळी पालखीला चाललीत निघाली। चला मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे झोलाई देवीच्या भेटीला। तर गावची पालखी आहे, गावदेवाची। तर सगळी आता पालखी आणायला चालली शिमग्याला। सगळी निघाली पालखी आणायला। आता वरची कुठं जायचं आपल्याला? धामणन वरती पालखी आहे। वरतून खाली आणायची आहे आपल्या वाडीमध्ये। तर सगळी गेली चालली। दाखवतो तुम्हाला कोकणामध्ये कशी पालखीची कसा शिमगा सण असतो। आजचा लास्टचा दिवस पालखीचा, शेवटचा होलीचा शिमगा। चला मग आपण बघूया पालखी कशी का नाचवतात, मजा येते। आपण पण नाचूया। या फुल झेंडे बिंडे लावून सगळ्यांच्या गाड्या निघाल्यात आईच्या भेटीला, गावदेवी मातेचे। चला पालखी घेऊया। आमचा झोलाई देवी आई माऊलीचा मंदिर आहे इथं आपल्या गावात। हे बघा, वरती देऊळ आहे आणि म्हणतात ना इथनं पालखी जाते। बघा पालखी इकडनं आता पालखी खाली जाईल ना आपल्या वाडीमध्ये, तिथं नाचवतील। आता इथनं सुरू होते आपली वाडीची शेवटची पालखी। इथं दर्शन करून घ्या। आणि एकदम वरती टेकावरती एकदम देऊळ आहे, टोकावं कारल्याच्या डोंगरासारखा आपल्या वरती एक देऊळ आहे देवाचा। आणि इथं नाचवताना देव बघा, पालखीत नाचवते बघा देवी। ही देवी आहे झोलाई देवी। बैरी वाघजाय येताल देव सगळे यांचा इथं आपले गावदेव आहे ते बघा। आपले धामणचे झोलाई देवी प्रसन्न इथं नाचवतात, तुम्हाला दाखवतो आता। आणि हा देऊळ आहे, देऊळाच्या इथनं सुरू होते आमच्या वाडीतली पालखी, इथून जाते आमच्या वाडीत। हे बघा, हे दर्शन घ्या। ही देवी, हे बैरी देव आहे। आता पालखी खाली नेतील, खाली डोंगरावरनं उतरवतील ना आपल्या हाताने देतील, आपल्या वाडीच्या हातान। हे बघा गाडीत भरली पालखी, आता हीच डायरेक्ट खाली जाईल। चला निघाली सगळे, आपण पण जाऊया खाली। देवाला घेऊन आले, आता ही जाईल खाली। देव दाखवतो बघा। ही देवाची पालखी चालली, ही बघा, ही जाईल आता खाली। चला खाली आपल्या दामण या चर्चमध्ये मार्कून लागले। दाखवतो पालखीत देव बघा, झोलाई देवी येते सगळ्या। आणि बैरी वाघजाय जे देव आहेत आपले बैरी देव। आणि पालखी आपली दामणांची। आणि आज चौक आहे शिवाजी महाराजांचा धामणातला। आणि इथं आता दर्शन घेतील ना गावात नेतील, बघत राहिला आजपर्यंत। ठेवतील परत आपले गजान आणि जाईल आपल्या गावाची इथपर्यंत। माते की झोलाई देवी माते की। हे देवीचं मंदिर झोलाई देवी आईचा। चला आई माऊलीचा उदो उदो। गावात पालखी आलेली आहे। ही बघा, ही पालखी गावामध्ये आलेली आहे। आज झोलाई देवी मातेची पालखी आलेली आहे गाव कोकणातली बघा। ही बघा, चला आपण आता आपल्या दाराशी जाईल पालखी, ते बघू। आता ही आपल्या मंदिराच्या भोवती गोल फिरल पालखी आणि येऊन मंदिरात बसेल।
कृपा दृष्ट्यावा येणारे विघ्न दूर करा. संपूर्ण कार्यक्रम आमच्या पार पडून द्या. या चरणाची ओटी भरले ती मान्यता करा. सर्व गोष्टी सांभाळा. माझे संपूर्ण राज्य या ठिकाणी चरणाची उभे येताना मध्ये गणपती तुमचं आगमन झालंय. येताना जात्यात जे काही हातबोट लागला असेल तरी सगळे बाळूबा तुमचेच आहे. सगळ्यांना सुखाई सांभाळा. येणारे विघ्न दूर करा. मुंबई पुण्यातून इकडं सगळे ग्रामस्थ आले. अंदाज पार करून द्या. दुसरी मोठी पुरुषांची भरली आहे ती मान्यता करा. बाई माणसाने ओटी भरताना कधी बसायचं नाही. आपणच ओटी भरायची कधी लक्षात ठेवा. दिवसाने पूजा करताना मांडी घालून बसायचं. ते विघ्न दूर करा. पैसा सांभाळा. ओटी भरली ते मान्यता करा. द्या जोला माने
घरातून पालखी निघाली. ही शेवटच्या घराची पालखी होती. आरती बिरती झाली. आता शेवटच्या घरातून पालखी निघाली. आता ही नाचवतील गावामध्ये आणि मग नंतर मग निरोप देतील आईला आणि इथून घेऊन जातील. शेवटच्या दिवसाची पालखी आहे. शेवट आहे आज. आणि शेवटचा घर सगळे घरातली झाली फिरून आणली. शेवटच्या घरातून फिरून आणलेली पालखी. शेवटचा वेल. आता निरोप. सगळ्या गावामध्ये देवी आपल्या भक्तांसाठी भेटायला घरोघरी येते. आता नाचायसाठी नेतील. बघा इथं नाचायसाठी केलेलं आहे डेकोरेशन. तिथं आता नाचवतील.
आईला देताना पालखी चालली. संपला दिवस, संपली होली, संपला शिमगा. शेवट.